खूप सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे आपण पाहतोय माननीय विजय शेठ खानावकर साहेबांना देखील पाहतो. अगदी सकाळच्या सत्रापासून त्यांची चाललेली चुलबुल हलचल या ठिकाणी पाहायला मिळते आहे. अगदी बारीक सारीक सर्व गोष्टींकडे त्यांचं बारकाईने लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आयोजकांच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात. खरं सांगायचं गेलं तर मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील पाहायला जातं. त्यानंतर आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक हे पद देखील साहेबांनी भूषवलं आहे. आज आपण पाहतोय क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि आज आपण पाहतोय एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. तर निश्चितपणे त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. तर पुन्हा एकदा थोडंसं मैदानाकडे जातो आहे, जिथे आपण पाहतोय सागर यानं पहिला चेंडू काय सुरेख फेकला आहे. संतोष बत्ने मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पंच केलाय. फक्त चेंडूच्या वेगाला दिशा दिली आहे. चेंडू पहा जातोय सीमेरेषेबाहेर. धनधन करत 4 धावन करता. आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर चालणारा हा क्रिकेटचा थरार अगदी शिवमय वातावरण करून सोडला आहे. परंतु संतोष बत्ने या ठिकाणी फटका थोडासा फसलाय जिथे, परंतु संतोष बत्ने यांना संधी मिळाली आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आदळला आणि बघता बघता अगदी हरणाच्या आणि चित्त्याच्या वेगानं 3 धावा देखील कंप्लीट केल्या. आणि या 3 धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 20 गडी बाद 8 ही धावसंख्या. 8 ही धावसंख्या आपण पाहतोय. एकीकडे पाहतोय पूजा डायग्नोस्टिक सेंटर हा संघ आणि दुसरीकडे पाहतोय रामदास शेवाळे प्रतिष्ठान हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करणारा पूजा डायग्नोस्टिक सेंटर आपण हा संघ पाहतोय. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. एकीकडे पाहतोय हार्ड हिटर फलंदाज संतोष बत्ने, दुसरीकडे पाहतोय रुपेश पुजारी. रुपेश पुजारी म्हटलं की रण मशीन म्हणून देखील या खेळाडूला संबोधलं जातं. तो रण मशीन अलॉंग द कारफीट बिळावच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एका धाबे समाधान मानावं लागतंय आणि एका धाबेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 20 गडी बाद 9 ही धावसंख्या. 9 ही धावसंख्या आपण पाहतोय. जबरदस्त सामना होईल यात मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही संघांमध्ये ताकदवार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे संतोष बत्ने सारखा खेळाडू तर त्याच्या प्रतिस्पर्धी संघामध्ये आपण पाहतो प्रभात आंबोरे सारखा खेळाडू. म्हणजे बलाढ्य संघादरम्यान रंगणारी ही बलाढ्य लढत जिथे संतोष बत्ने फसलेत त्याच्या जाळ्यामध्ये अडकलेत. पहिला 440चा करंट लागलाय. अमित कोडक, या अमित कोडकनं पाठीमागच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं होतं. तो अमित कोडक आता मात्र मैदानाचा ताबा घेतोय. संतोष बत्ने आऊट झालेत, त्यांची जागा भरून काढण्यासाठी अमित कोडक मैदानावरती प्राचारण झालेत. दोन्ही संघाचा विचार केला तर पहिले सामने दोन्ही संघ जिंकलेत. आता मात्र दुसरा सामना जिथे आपण पाहतो दोन्ही संघासाठी खूप महत्त्वशील असेल, कारण एक पाऊल जर या ठिकाणी पुढे सरकायचं असेल तर निश्चितपणे दोन्ही संघाला या ठिकाणी हा सामना जिंकणं या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. आता सामना जिंकतील का? इकडे पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात सचिन कारवार. सचिन कारवार आपण पाहतोय एलाची इकडून मारा करतायत. स्विच हिट केलाय जिथे क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल पॉटच्या क्षेत्रामध्ये सचिन हे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात.
एका धाबेत समाधान मानावं लागतंय आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये, अर्थातच 1 गडी बाद 10 ही धावसंख्या. सचिन आपण पाहतोय गोलंदाज, ज्या सचिनच्या नावावरती 2 व्हीलर बाईक देखील आहे. अगदी नमो चषकाच्या माध्यमातून आपण ती 2 व्हीलर बाईक पाहिली होती. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून असा कोणता खेळाडू असेल जो KPL पर्व 5ची बाईक आपल्या स्वतःच्या नावावरती करेल. येस, पंच इशारा करतायत. हा चेंडू अवांतर आहे आणि अवांतर धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक हे देखील परंतु पहा सचिन काय गोलंदाजी साकारतोय. अगदी स्लोवर प्रतीचे या ठिकाणी चेंडू फेकतात. अगदी या चेंडू मागे वेग आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजे अगदी चाणक्य बुद्धीची गोलंदाजी, चाणक्यपूर्वक या ठिकाणी गोलंदाजी साकारली गेली जाते. परंतु पहा पुन्हा एकदा फसवलाय, जिथे यष्टी रक्षकाला देखील चेंडू समजला नाहीये. चेंडू येतोय कुठून आणि जातोय कुठून. एवढी सुरेख आणि चांगली गोलंदाजी सचिन कारभारच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. मग असे अनेक खेळाडू आहेत या मैदानावरती, असे अनेक खेळाडू आहेत. हे खेळाडू मैदानापुरतेच लोकप्रिय नाही आहेत. अगदी महाराष्ट्राच्या हर एक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ते खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा केला आहे आणि ते खेळाडूंचा आभरण असलेला संघ आपण पाहतोय. असे अनेक तारांकित खेळाडू आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. अंपायर इज कॉल वाईट. कुठेतरी थोडीशी लाईन भरकटताना पाहायला मिळतो. सचिन संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडताना पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती. 12 धावा आपण पाहतोय. दोन खेळाडूंमध्ये विचार विनिमय जरूर केला जातोय. असं म्हटलं जातं ना, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तराब या पार भव सिंधू, नाशिबंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अगदी विचारांची विचारसारणा केली आहे दोन्ही फलंदाजांनी. जिथे थोडेसे अडचणमध्ये सापडलेत, पाहायचे सुरक्षितरित्या आपल्या ऑफिस स्क्रीनमध्ये पोहोचलेत का, तिसऱ्या पंचांची मागणी आपल्याला पाहायला मिळते आहे. अरविंद ढेकळे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. अरविंद बद्दल बोलायचं काय, अगदी त्याचा उद्या वाढदिवस देखील आहे आणि याच मैदानावरती त्याचा अभिष्ट चिंतन सोहळा देखील आपण पाहणार आहोत. अगदी आम्हाला या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विजय शेठ खानावकर साहेबांनी देखील सूचित केलं आणि आठवणीत त्यांनी स्वतः आणून दिलं की अरविंद याचा वाढदिवस आहे उद्या. आपण याच मैदानावरती अगदी सेमीफायनलची लढत चालू होईल ना, त्यावेळीच याच मैदानावरती तो अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करणार आहोत. तर रेस अरविंद ढेकळे यांचा इशारा आलाय, नोट आउट. तर येस अरविंद ढेकळे डॉट प्रकारचा चेंडू आलाय. अर्थात या षटकातील चेंडू झाले 4. बघा अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. चर्चा करत होता पण अरविंद ढेकळे याची, कारण मित्रांनो या इंटर कॉलनी विभागातील असा एकमेव खेळाडू आहे ज्यानं आपल्या अभिष्ट चिंतन सोहळ्या दिवशी आपल्या स्वतःच्या नावावरती अगदी नाईट रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिली वहिली 2 व्हीलर बाईक जिंकली होती. तो अरविंद ढेकळे, अर्थातच वाकरी गावचं भूषण म्हणून देखील या ठिकाणी पाहायला जातो. अरविंद ढेकळे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी अलॉंग द कारफीट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये थोडीशी खराब फेकी, जिथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर 14 धावा. तर सचिन कामोटेंकडून मारा करतात. ऑफ स्ट्राईकला आपण पाहतोय, परंतु पहा डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल, त्या मात्र 1 गडी बाद 14 धावा. एक गडी बाद 14 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. खरंच खूप सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण खूप चर्चा चालू होती. अगदी इंस्टाग्राम फेसबुकवरती देखील आपण प्रत्येक खेळाडूच्या मोबाईलवरती स्टेटसवरती याच KPLच्या
हे याच केपेचे दृश्य पाहतोय. परंतु इथे जर पाहिलं ना 2 षटकं संपवण्याकरता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं अर्थातच पूजा डायग्नोस्टिक सेंटर या संघानं 9 मिनिटांचा अवधी घेतला आहे. अगदी या अगोदर देखील आम्ही सूचना दिल्यात प्रत्येक संघ मालकांना, प्रत्येक संघ नायकांना की सामने कसे या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होतील याच्याकडे देखील आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. कारण काल देखील आपण पाहिलं या संघाला या ठिकाणी पॅनल्टीला सामोरं जावं लागलं होतं. अगदी तशा स्वरूपाचं चित्र पुन्हा एकदा घडणार नाही याचं देखील या गोष्टीकडे देखील प्रभात अंबोरे स्वतः संघनायक लक्ष देतील. तर नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतो प्रभात अंबोरे आलेत गोलंदाजीसाठी. परंतु वेग पहा जिथे फलंदाजाला चेंडू मारायचा वाशीला गेला काशीला, फलंदाज बॅक टू टेक आउट. या मैदानावरचा बाहुबली पार्ट 2 म्हणून देखील या खेळाडूला सातत्यानं संबोधलं जातं. आणि या खेळाडूची ही तर ओळख आहे मोठी फटकेबाजी करणं. तो खेळाडू मैदानाचा ताबा घेतोय अजिंक्य खटकाळे ऑन मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितपणे या ठिकाणी तुकारामजी सरक साहेब यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो या खेळाडूला पारितोषिकांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 चौकार, बॅक टू बॅक 3 षटकाराकरता रोख रक्कम तब्बल 5,777 रुपयाचं पारितोषिक, 57 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. तो प्रभातचं कौतुक करावं लागेल. अगदी ज्या विश्वासानं चेंडू आपल्या स्वतःच्या हातामध्ये या ठिकाणी घेतला आणि त्या विश्वासानं गोलंदाजी देखील साकारतोय. परंतु अजिंक्य खटकाळ्याची ही तर ओळख आहे. परंतु पाहायचं या चेंडूमध्ये अंतर किती, उंची किती, आणि चेंडू गेलाय गगनभेदी षटकार. चर्चेचं स्वरूप देखील पाहिलं आल्याबरोबर लगेचच या फलंदाजानं आपलं स्वतःचं व्यक्तिगत खातं खुलं केलं आणि संघाला घेऊन गेला तब्बल 20 या धावसंख्येवरती. आणखीन एक मोठा प्रहार, बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार षटकार. निश्चितपणे अजिंक्य खटकाळ्यानं आता मात्र रुद्ररूप धारण केलाय.
परंतु पहा कमबॅक केलाय, अगदी आपल्या गोलंदाजी म्हणजे थोडंसं परिवर्तन केलंय. रनआउटची संधी आहे जरूर, परंतु काय जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते आहे. आणि या 2 धावेनं अगदी धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 2 गडी बाद 28 या धावसंख्येवरती. 28 ही धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतो. षटक क्रमांक 3 चालू असताना प्रभात अंबोरे स्वतः संघनायक आहे. ज्यानं आपल्या हातामध्ये चेंडू सोपवला, अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार देखील दिले. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा वसूल केल्यात आणि संघाला घेऊन गेला अजिंक्य 28 या धावसंख्येवरती. परंतु पहा काय वेग होता, जिथे एसटी रक्षकाला नीटचा चेंडू गॅदर करता आला नाहीये. डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे त्या जागेवर स्थिरवते. अर्थात धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 28 धावा. 28 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. एक जबरदस्त वीक फाईट पाहायला मिळेल यात मात्र शंकाच नाही आहे. प्रभातचं कौतुक करावं लागेल. आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय, कुठेतरी चांगले लेन टू लेन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रभात. स्लोवर प्रतीचा चेंज ऑफ द फेस, परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यस, षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहू शकाल 2 गडी बाद 29 धावा. हॅलो, या टॉससाठी इन्व्हाइट करेन मी तुषारदादा पाटील, युवा मंच, माने सरकार टीमचा कर्णधार आणि श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स. मी दोन्ही टीमचे कॅप्टन लक्ष वेधतो आहोत. आपण पुढचा सामना हा खेळवला जाणार आहे. तुषारदादा पाटील युवा मंच माने सरकार, त्याचे विपक्ष खेळेल श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. आपण काही क्षणामध्ये टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन पहा, जी काही जी काही वेळेच्या नियाबाब चालतो आहोत. आजच्या दिवशी 8 मॅचेस कव्हर करायच्यात. वेळ मिळाला तर 9वा सामनाही कव्हर करण्यात येईल. स्टॉपवॉच चालू आहे. 14 मिनिटं झाल्या 3 ओव्हरसाठी. 20 मिनिटांमध्ये आपल्याला या 4 ओव्हर कंप्लीट करायच्याच आहेत. 5व्या षटकासाठी आपल्याला 10 मिनिटाचा वेळ आयोजकांनी दिलाय. अन्यथा तुम्ही 30 मिनिटांमध्ये जर का आपण संपूर्ण सामना इनिंग जर का कंप्लीट केली नाही तर 2 रनची पेनल्टी असेल. या गोष्टीची सूचना आम्ही सातत्याने काल सकाळपासून देत आहोत. कोणतीही गोष्टीचा साजो सामान तुम्हाला लागू देत ना. आयोजक आहेत कटिबद्ध, आयोजक कटिबद्ध आहेत की ते त्यांच्याकडे आणून द्या, ते आतमध्ये घेऊन सुपूर्द करतील. कोणताही खेळाडू विदाउट ड्रेस कोड्स, एनी ड्रेस कोड्सही असेल तरी कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. काल सकाळी पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्यापासून आम्ही आवर्जून या गोष्टीकडे लक्ष देतोय. कोणत्याही खेळाडूचं कोणतेही साजो सामान लागू द्यात, आपण आयोजकांशी संपर्क साधा. धन्यवाद. तर येस, थँक्यू सो मच. कारण असे खूप सारे नियमावली देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. तो गोलंदाज आपण पाहतो सचिन कारभार, जो वैयक्तिक कोट्यातील जवळपास 2रं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आला. ज्यानं 2ऱ्या षटकामध्ये केवळ धावा दिल्या होत्या 5. अगदी गोल्डन षटकाची सांगता निर्माण केली होती. तोच गोलंदाज पुनश्च एकदा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. जवळपास 4थं षटक घेऊन येतोय. तर ऑन स्ट्राईकला आपण पाहतो हा डिटर फलंदाज अजिंक्य खटकाळे. परंतु पहा, जिथे फटका तर मोठा सजवायचा होता जरूर, परंतु सचिन कारभारची जादू या ठिकाणी बोलते. अगदी फिरकीनं गर्रकन गिरकी घेतोय. अगदी टप्पा पडल्यानंतर वळण देखील घेतोय आणि डॉट प्रकारचा चेंडू देखील पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 29. षटक क्रमांक 4 या ठिकाणी चालू असताना परंतु अजिंक्य खटकाळे जास्त काळ थांबणाऱ्यापैकी नाहीये. तो दणकावून देतोय आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार.
36 आकडा म्हटलं ना, अगदी आपण अरविंद म्हणतो ना, विवाह जुळवण्यासाठी देखील 36 गुण पाहिले जातात. अगदी 36चा आकडा देखील आपल्याला पाहायला मिळतोय 36 धावसंख्या धावफलकावरती. परंतु पहा चेंडू काय वळण घेतोय. अगदी टप्पा पडल्यानंतर लेग स्पिन कधी होताना पाहायला मिळतोय, कधी ऑफ स्पिन पाहायला मिळतोय. अगदी बोटाच्या सहाय्यानं चेंडू वळवण्याची किमया या ठिकाणी पार पडताना दिसतोय सचिन कारभार. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 36. अजिंक्य खटकाळे ऑन मार्क वरती. परंतु पहा थोडासा बाहेर, अगदी जमिनीलगत दोन्ही हात समांतर करताना पाहायला मिळतात पंच रोशन कदम. आणि एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 37. 37 धावा. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर सचिन कारभार आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होताना. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय जरूर. ऑल ऑन द कार फीट लॉगआउट क्षेत्र निवडलंय जिथे फक्त एक धाव पाहायला मिळते आणि संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 2 गडी बाद 38 ही धावसंख्या. बघा अजिंक्य खटकाळे मात्र स्वतःला सिद्ध करतोय. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रचिती ही आपोआप होत असते. आणि निश्चितपणे ज्याच्या वेळी संधी मिळाली ना त्यावेळी अजिंक्यनं ते स्वतःला सिद्ध केलंय. तो अजिंक्य खटकाळे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. तर त्याला सुरेख साथ देतोय रुपेश पुजारी. रन मशीन जरूर आहे, पण तो रन मशीनला आता एक्सेलेटरवरती पाय द्यावा लागेल, कारण संघाला जरूरत देखील आहे, गरज देखील आहे. मिड ऑफ द क्षेत्रामध्ये चेंडू या ठिकाणी फिरकवलाय जिथे फक्त एक धाव पाहायला मिळते आहे. काय सुरेख क्षेत्ररक्षण देखील सजवताना पाहायला मिळत आहे. असं म्हटलं जातं ना, जैसे बगीचे में फूल खिलते हैं उसी तरह इस मैदान के बीच फील्ड में सजावट. काय सुंदर आणि देखणं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी ज्या मेरिटप्रमाणे चेंडू फेकतोय ना, अगदी त्याच मेरिटप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 39. 2 गडी बाद. अजून देखील या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. प्रकाशजी काळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी अजिंक्य खटकाळे याच्यासाठी हर एक षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक देखील आलाय. मग हे पाठीराखे असतेच आणि हे पाठीराखे आज आपण पाहतोय. परंतु पहा अगदी स्ट्राईक रोटेट करायचं अजिंक्यला, त्यानं ओळखलाय चेंडू शेवटचा आहे या षटकातील, जिथे सुरक्षितरित्या आपल्या ऑफिस क्रीजमध्ये पोहोचला आणि एक धाव कंप्लीट केली. 4 षटकांचा वाजवी खेळ झाला समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 2 गडी बाद 40. तर निश्चितपणे 4 षटकं संपवण्याकरता जवळपास 17 मिनिटं आणि 50 सेकंदाचा अवधी लागला. म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी मित्र बनेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं, अर्थातच पूजा डायग्नोस्टिक सेंटर या संघानं वेळ या ठिकाणी वाचवलाय, परंतु थोडं स्पीडअप करायचं आहे. तर 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40 ही धावसंख्या 10.00च्या सरासरीने आपण पाहतोय. अजून देखील शेवटचा षटक, आणि शेवटचं षटक म्हटलं ना अगदी स्लॉक षटक. तर चला आम्ही विनंती करतोय तुषारदादा पाटील युवा मंच माने सरकार या संघाला या ठिकाणी निवेदन करतोय की आपण या आणि श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, चला आपण इमिजिएटली आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. तुषारदादा पाटील युवा मंच माने सरकार, तदनंतर श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स क्रिकेट क्लब कळंबोली या दोन्ही संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करतो, या आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. यानंतरची लढत असणार आहे. दोन्ही संघांना आम्ही पहिली पुकार देतोय, चला आपण इमिजिएटली आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी हजर राहायचं आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट, थोडंसं मैदानाकडे जाऊया. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये आपण पाहतोय रामदास शेवाळे प्रतिष्ठान या टीमनं धावा जमवल्यात 40. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये
तर गोलंदाज आपण पाहतोय पूजा डायनेमिक संघाचा गणेश तलवार. बघा गणेशनं देखील प्रभावित केलाय. अगदी आपण पाहतो दर आठवड्यामध्ये शनिवार रविवारच्या दिवशी हाच खेळाडू आपण या मैदानामध्ये पाहतो सलामीसाठी गोलंदाज म्हणून गोलंदाजी करतो आणि आज आपण पाहतो केपीएलच्या माध्यमातून त्याच्यावरती विश्वास दर्शवला आहे. कारण स्लॉक षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि अशा या षटकामध्ये गोलंदाजी करणं इतकं तर सोपं नाही आहे. परंतु गणेश परंतु अजिंक्य खटकाळे फुलटॉस चेंडू होता, आमंत्रण होतं आणि या आमंत्रणाचा इतकासा फायदा उचलू शकले नाही आहेत. परंतु पहा चेंडू गेला सीमेरेषेबाहेर 4 धावन करता. बघा स्पर्धेचे खूप नियम आहेत. अगदी 12व्या खेळाडूंना देखील आम्ही विनंती करतोय की तिसऱ्या पंचांच्या व्यतिरिक्त दुसरा खेळाडू कोणीही तिथे जाणार नाही आहे. आणि बॅक टू क्रिकेट गणेश गोलंसाठी येतोय, परंतु अजिंक्यचा वार जिथे पाहायचंय झेल टिपलाय, सचिन कारवार आले चेंडू खाली, तिसरा झटका बसलाय रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या टीमला. आज देखील दुपारच्या जेवणाची रुचकर सोय या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मी लक्ष वेधेन आमच्या मंचाच्या उजव्या बाजूला रेलिंगला लागून काही प्रेक्षक वर्ग आहेत, शेजारी कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्याला धक्का लागतोय, थोडासा पाठीमागे उभे राहा. चला सामन्याकडे वळूया. तर येस 44 धावा झालेत. अगदी 5व्या षटकामध्ये मी म्हणेल कुठेतरी मोहर लावलाय, अंकुश लावलाय. जो धावता आलेख आहे ना, त्या धावता आलेखा कुठेतरी अंकुश लावण्याचं काम केलंय. अगदी पहिला चेंडू डॉट स्वरूपाचा पाहायला मिळाला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता, परंतु तिसऱ्या चेंडूवरती अजिंक्य खटकाळ्याला घरचा रस्ता दाखवलाय आणि त्याची जागा भरून करण्यासाठी दादू या फलंदाजाला आपण पाहतोय. गणेश तलवार फुलटॉस चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये तटवलाय, जिथे 1 धाव तर सहजरित्या प्राप्त केली आहे. अगदी दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आत्मदेहदान बलिदान पाहायला मिळत आहे. आणखीन एक झटका रामदास शेवाळे प्रतिष्ठान या संघाला. मध्ये मित्र म्हणेल कौतुकास्पद गोलंदाजी केली आहे. ज्या अर्थानं प्रभात यांनी या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला, तो विश्वास सार्थक ठरवला आहे. आणि विश्वास नावाचा जर वचीर जर का तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आहे. तो विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय गणेश तलवार या गोलंदाजाचा. ओहो ब्रह्मास्त्राचा वापर, बघा यॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय.
असं योगेश म्हटलं जातं ना, हा ब्रह्मास्त्राचा वापर यॉर्कर प्रकारचा चेंडू एखाद्या कॅन्सरप्रमाणे आहे. तो तुम्हाला नीटसा जगू देखील देणार नाही आणि मरू देखील देणार नाही आहे. अगदी गावाकडे आमचे असं म्हटलं जातं ना, बुंदा, अगदी त्या प्रकारचा बुंदा पाहायला मिळाला. डॉट प्रकारचा चेंडू पाहतोय. 45 धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून देखील शेवटचा चेंडू बाकी. फलंदाज दादू बाकी. गोलंदाज कामोटेंकडून मारा करणारे गोलंदाज गणेश आपण पाहतोय. तर दादू, ओ वेग वेग पहा, तेज तर्रार या ठिकाणी पाहायला मिळाला, जिथे वाईट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. वाईट +1, 2 धावा कंप्लीट. येस, एक चेंडू बाकी असून देखील बाकी आहे. आउट आहे. येस, म्हणजे वाईट चेंडू आहे. येस, तर यस, मैदानात उमेश ढिसले यांची वर्णी लागते. अवांतर स्वरूपाने एक धाव तर जरूर मिळाली आहे, कारण धावा येणं गरजेचं आहे. कारण रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघासाठी धावा जमवणं या ठिकाणी गरजेचं आहे. ती धाव मात्र अवांतर स्वरूपात आली आहे जरूर, परंतु अजून देखील एक चेंडू बाकी आहे. आणि येणाऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण केलं जातं हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. तर नवनाथ आपण पाहतोय पुन्हा एकदा आउटसाईड धाव स्टंप, जिथे पुन्हा एकदा तीच परिस्थिती पाहायला मिळते आहे. षटकांचा खेळ संपला. 5 षटकामध्ये धाबा उभारल्यात. रामदास शेवाळे प्रतिष्ठान टीमनं 46-47 धावांचं आव्हान गाठायचं आहे. तर निश्चितपणे मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा, उघडा डोळे, पहा नीट. कळंबोली प्रीमियर लीग 2025. तर येणाऱ्या सत्रामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती होतोय बदल. प्रवीण अर्जुने सर यांच्या समवेत टीचे या आपण विश्वाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. टॉस आपण करतो आहोत. एका बाजूला तुषारदादा पाटील युवा मंच माने सरकार, अर्थात या मॅचच्या दरम्यान आदरणीय ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब, आनंदाजी माने सरकार साहेब आणि रोहितजी नागरे साहेब पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ टेल आला. टॉस जिंकला तो श्री मित्र मंडळ स्पोर्ट्सच्या टीमने. धन्यवाद विश्वाजी पाटील साहेब. अक्षय, टॉस जिंकला आहेस. दोन्ही संघांनी एक मॅच जिंकली आहे. दोन्ही संघांचा खेळ चांगला राहिला आहे. दोन्ही संघांनी एक सामने जिंकले आहेत. आता आशा आणि अपेक्षा वाढल्यात. काय म्हणशील या मॅचमध्ये? संघाकडून देखील अपेक्षा असतील आणि तुझ्या इनिंगमधूनही एकंदरीत तुझ्या इनिंगबद्दल आणि या सामन्याबद्दल काय म्हणशील? टॉस जिंकलायस, निर्णय काय घेशील? आम्ही फिल्डिंग करू जसं मागच्या मॅचला आम्ही खेळलोय, सेम ती स्ट्रॅटेजी ठेवू. काही चेंजेस करायची काही गरज नाही मला वाटतंय. टॉस जिंकलायस, फिल्डिंग करण्याचा निर्णय तू घेतलायस, स्ट्रॅटेजी सेम आहे, परंतु टीमच्या स्क्वॉडमध्ये काय बदल आहे का? सेम टीम आहे. सेम टीम घेऊन खेळतोयस. प्रतिस्पर्धी संघ देखील एक सामना जिंकलाय. काय रणनीती केली आहे का? नाही, असं काही नाही. आम्ही स्वतःचे 100% देऊ आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. सकाळची मॅच झाली, ती सकाळच्या सत्रामध्ये खेळलात. पहिला सामना आता दुपारच्या सत्रामध्ये खेळायचा आहे. धावांकडे एकंदरीत कसं पाहतोय? कारण सकाळी धावा जास्तीच्या बनल्या नव्हत्या दोस्ती 11 संघाच्या अगेन्स्ट. या मॅचमध्ये जास्तीच्या रन्स बनतील कदाचित, परंतु कितपत रोखण्याचा प्रयत्न करशील या 5 षटकांच्या मॅचमध्ये? असं काही ठरवलं तर नाही, पण कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. एक चांगला सामना पाहायला मिळाला आम्हाला. नक्कीच. अक्षयची बॅटिंग हो. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अक्षय सदोदे होता. टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय घेतला असतात? कालच्या दिवसानंतर आज ब्रेक नंतर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहात. एकंदरीत कालचा दिवस आणि आजचा दिवस तुम्हाला प्लॅनिंग करायला तितकासा वेळ मिळाला आहे. पहिली मॅच जिंकली आहात, दुसऱ्या सामन्याकडे कसं पाहताय? आम्ही आमचे 100% देऊ आणि विजय होण्याचा प्रयत्न करू. काही चेंजेस आहेत आज? एक बदल केलेला आहे.
या मॅचकडे येत असताना प्रतिस्पर्ध्याविरोधात किती धावा बनवण्याचं एकंदरीत लक्ष मनामध्ये घेऊन आलात किंवा काय मनामध्ये रणनीती आहे ॲज अ कॅप्टन म्हणून? आम्ही 5 ओव्हरला 60 ते 65 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. संघ मालकांबद्दल काय म्हणाल आणि आयोजनाबद्दल? संघ मालकाबद्दल म्हणेल तर आमचे माने सरकार, तुषारदादा, रोहित हे अतिशय खेळाडूंना सपोर्ट करतात. मी त्यांचं धन्यवाद मानतो. तसेच हे जे आयोजन आहे ते मी कालच सांगितले की हे कळंबोली प्रीमियर लीग आहे, परंतु एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेला ज्या प्रकारे जे आयोजन होते, ज्या सोयीसुविधा दिल्या जातात आणि त्या प्रकारच्या सर्व सुविधा इथे आहेत असं माझं मत आहे. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर ही टॉस जिंकला आहे तो अर्थातच श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स या टीमने अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या आपण ऐकूयात या मॅचच्या दरम्यान आवाजामध्ये बदल करूयात. धन्यवाद. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेत. अगदी आघाडीचे दोन्ही फलंदाज 47 धावसंख्येचा मापक लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आजच्या दिवशी ना आम्हाला खऱ्या अर्थानं फोटोग्राफरने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक स्क्वॉडचा फोटो असेल किंवा गोलंदाजाची बॉलिंगची ॲक्शन असेल, कॅमेरामॅनने तू खीच मेरी फोटो अशा स्वरूपाचं कामकाज केलंय. आयोजकांचे फोटोज असतील, डगआउट्समध्ये जाऊन फोटोज असतील, फोटोग्राफरची भूमिका महत्त्वाची असते. पण फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु इमेज बनवायला आयुष्य वेचलं जातं आणि ती इमेज बनवण्यासाठी या खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ इथे निर्माण करून देण्यात आलंय. चालू होणारा सामना जिथे आपण पाहतोय पुजाडाना संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. 47चा पाठलाग करायचा आहे. ज्या दोन खेळाडूंनी कालच्या दिवसा मात्र गोलंदाजांची भंभेरी उडवली होती, असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात. कालच्या दिवशीचा प्लेअर ऑफ द मॅच कृष्णाला आपण पाहतोय, विष्णूला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येत असताना. काल काय बॅटिंग त्याने केली होती, त्याचा हेलिकॉप्टर स्ट्रोक देखील सीमारेषेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळाला होता. भरभक्कम शरीर देह बोलीचा तो खेळाडू आहे, तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन असे खेळाडू आहेत ना या संघामध्ये, एकंदरीत प्रतिस्पर्धी संघामध्ये आणि या संघामध्ये दोघेही खेळाडूंची देहबोली अगदी स्ट्रॉंग आहे. भरभक्कम देहबोलीचे शरीरयष्टीचे आहे ते खेळाडू. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल जिथे 47चा पाठलाग करायचा, 47 रनचं टार्गेट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. धन्यवाद. तुम्ही पूर्वार्धामध्ये आवाज ऐकत होतात अर्थात श्रीकांतजी मोहिक यांचा. त्याच वेळेला धन्यवाद प्रवीणजी अर्जुने सर, अर्थात या विभागाने ज्यांना प्रेमाने पप्पी म्हणून ओळख मिळाली आणि एक उत्कृष्ट आवाजाचे धनी. सामन्याकडे आपण बघतो आहोत. उत्तरार्धाला सुरुवात, 47 रनचं टार्गेट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सचिन आणि त्याच्या साथीला विष्णू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची कळंबोली प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. काहीच वेळामध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी अगदी जेवणाचे काउंटर्स देखील ओपन होतील. सामन्याला सुरुवात, पहिला बॉल. गोलंदाज सज्ज होतोय संतोष. पहिला बॉल संतोष मधनेचा हा बॉल फटका फसलाय. पहिल्या बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट. खेळाडू क्रमांक पहिल्या बॉलवरती बाद. राज डिजिटल फोटोग्राफीसाठी हे संगीत होतं. राज मोरिया आपके लिए गीत था. डीजे मास्टर अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून SK साऊंड्स अँड इव्हेंट्स. हा फटका तुम्ही पाहताय, ऍक्शन रिप्ले. फटका फसला, बॅटच्या टोला लागला. संतोष मधनेने मॅचची गोल्डन विकेट इथे संपादन केली. पहिल्या बॉलवरती पहिला फलंदाज बाद झालाय. डायमंड डकचा शिकार झाला, जिथे गोल्डन डकचा शिकार होत असताना बॅटरला आपण पाहिलं. परंतु आता संपूर्ण आता जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन संघाचा कर्णधार मैदानाकडे येत असताना आपण पाहत आहोत.
जास्तीचा वेळ लावायचा नाही आहे. पहा, या गोष्टीकडे आपण लक्ष वेधूयात. स्टॉप वॉच जो मात्र चालू असेल, परंतु बॅटर येत असताना स्टॉप केला जाईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती कोणताही अन्याय होणार नाही. प्रभात अंबोरेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आयकॉन आणि स्वतः कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्या खांद्यावरती दुरा असेल ॲज अ कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. परंतु ही जे बॅटल आहे ना, कॅप्टन वर्सेस कॅप्टन, संतोष मधने गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतं. प्रभात अंबोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज चांगला खेळ करावा लागेल दोन्ही खेळाडूंना, कारण कल जो बीता वो कल था, आज काय होणार याच्याकडे प्रत्येकाचंच लक्ष आहे. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होतीये. 47चा पाठलाग. पहिला बॉलवरती विकेट मिळवली आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता प्राप्त करणारा संतोष पुन्हा एकदा सज्ज होत असताना पहिल्या बॉलवरती मॅच मध्ये ज्या वेळेला विकेट मिळते ना, गोलंदाजाला खुराक अर्थात गोलंदाजाला विकेट प्राप्त झाल्या की ते घातक बनतात. हा बॉल देखील लिडिंग एज आहे. चेंडू हवेमध्ये शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाने जज केलाय. टिपला जेल. वॉट अ कॅच. अफलातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नवनाथ होते. काय झेल टिपला. मॅच मध्ये महत्वपूर्ण फलंदाज अर्थात बाद होत असताना पाहायला मिळतोय. प्रभात अंबुरे देखील बाद. पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती जिथे आपण पाहिला ना, फेस करत असताना प्रभात मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, औदार्यामध्ये, आणि डीजे मास्तरने सांगितलं की हे दुनिया मायाजाळ आहे. आणि या मायाजाळामध्ये येत असताना मला ना ते अल्पेनलिबेची ॲडव्हर्टाईजची आठवण झाली. काही वर्षापूर्वी जर का तुम्ही टीव्ही ऑन केला की सातत्याने अल्पेनलिबेची ॲडव्हर्टाईज यायची. जी ललचाय रहा ना जाय. प्रभात अंबुरेच्या बाबतीत देखील तेच झालं. जी ललचाय रहा ना जाय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि बाद होत असताना पाहायला मिळाला. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट आली आहे. विकेट हॅट्रिक पाहायला मिळालेली नाही आहे KPL 2025 मध्ये. विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का. नवीन फलंदाज विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हॅट्रिकचा बॉल. 5-7 यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिथे क्षेत्ररक्षक येतोय, 1 धाव इथे प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळते. हॅट्रिक साठी 5-7 तुकारामजी सरक साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील 5-7 होतं. 2 फलंदाज बाद झालेत. 1 खेळाडू इथे 1 धाव येत असताना पाहायला मिळाले. एक विशेष करून पहा ना, कालच्या दिवशी आम्हाला एक गाडीची चावी मिळाली होती आणि ती 4 व्हीलर होती. आज एका बाईकची चावी मिळाली आणि त्याला काहीशा अजून किल्ल्या आहेत. कोणत्या किल्ल्या आहेत त्या सांगा, इथे ओळख पटवा आणि चावी घेऊन जा. कारण संपूर्ण ओळख सांगितली कदाचित कोणता तरी भलताच व्यक्ती येऊन घेऊन गेला. होत्याचं नव्हतं, घडायला नको. 2 वरती 2 ही परिस्थिती. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर पाहायला मिळाला. एक सिंगल इथे प्राप्त करण्यात आली आहे. पंचाने सांगितलं 22 आहे. हाय केलाय पंचाने गुणलेखकाला. हायफाय देत असताना पाहायला मिळाले. रन्स इथे प्राप्त होती ती 1-2 धाबा धापलकावरती आहेत. पप्पीचं स्कोर कार्डकडे पाहता एखाद्या फुटबॉल किंवा हॉकीचा स्कोर कार्ड आहे की काय असं वाटू लागलंय. 2 वरती 2 फलंदाज बाद झालेत. पूजा डायनॅस्टिक सेंटर बॅकफुट वरती असतात त्या घडीला अडचणींना सामोरा जातोय हा संघ. पुढचा बॉल यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये केलाय. सुईमधून धागा अलगत काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चौकार.
पहिल्या षटकाची सुरुवात अर्थात गोलंदाजाने चांगली केली, परंतु तदनंतर कमबॅक चांगलं झालंय फलंदाजांच्या माध्यमातून. बॅक फुटला आणखीन एक अनदर बिग हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील त्याच्या अर्हाला सणसणीत चौकार. ऍक्शन रिप्ले आपण विविध अँगल पाहत आहोत. विश्वनाथचा हा बॉल बॅटचा स्टिकर जवळ लागला, परंतु एलिव्हेशन चांगलं मिळालं आणि एक सेफे झोन लॉंग लेग क्षेत्रामध्ये त्याने इथे एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, ज्यावरती चौकार अजित केला. 10 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती. मॅन इन ग्रीन जर्सी जिथे आपल्याला पाहायला मिळते, अर्थात त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये नेव्ही ब्लू कलरची जर्सी. हा ड्रेस कोड चांगला आहे. प्रदीप स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहत आहोत हा ड्रेस कोड इथे जिथे देण्यात आला आहे, अर्थात हॅरिकेन स्पोर्ट्स ब्रँडेड हा ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक संघासाठी एक चांगला ड्रेस कोड, परंतु या ड्रेस कोडची चर्चा झाली ना, मला खऱ्या अर्थाने या वर्षीची थीम अधिकची भावली या स्पर्धेची. संपूर्ण भगवमय वातावरण इथे निर्माण करण्यात आलंय. मग फ्लेक्स असतील, अहो कालच्या दिवशी आपण पाहिलं ना, ज्यावेळेला प्रेक्षक वर्गासाठी आपण ज्यावेळेला लकी ड्रॉ ठेवला होता तो बॉक्सही भगवा होता. बलून सोडण्यात आले तेही भगवे होते. मैदानाच्या आतमध्ये जो 30 सर्कल पाहत आहे तोही भगवा आहे. अगदी सारं काही भगवम आहे. हा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉट फाईन लिगला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स मिळणार नाही, अर्थात डॉट बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये विष्णू मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये आहे आणि भगवं हे खऱ्या अर्थानं आपण एकतेचं प्रतीक मानतो. भगवं हे छत्रपती शिवरायांचा आपण प्रतीक मानतो, त्याच वेळेला हिंदू संस्कृतीचंही प्रतीक आपण भगव्याला मानतो. आणि आपण पाहिलं ना तर अनेक बलिदाने ज्यांनी आहुतीशी दिली आपल्या प्राणाची, त्यांचंही प्रतीक आपण मानतो. हे भगवा यावेळेला डाऊन दी ग्राउंड विष्णूच्या ब्रॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. या फलंदाजाचा ना वेगळाच आहे थाट, तो गोलंदाजांची लावतो वाट. पहा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. साइड अँगलने आपण पाहत आहोत. काय स्ट्रोक केला, डाऊन द ग्राउंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. विष्णू, अगदी विष्णूच्या बॅटमधून षटकार आला आणि विष्णू देखील कॅमेरामॅन देखील आहे. क्या बात आहे, कोइन्सिडन्स आहे. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती विक्रम. यावेळेला देखील इनसाइड आउट. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. आजच्या दिवशीतला क्लास स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. दर्जेदार इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला चौकार. चौकार आला विक्रम पवारच्या अगेन्स्ट. इथे येत असताना संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती आहेत. या वर्षीच्या केपीएलच्या हंगामाने खूप काय पाहायला मिळालं. पुढचा बॉल ऑन साईडला केला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. आपला हजरजबाबीपणा वैभवने त्या ठिकाणी चांगल्या रीतीने दाखवलाय. संदीपजी टुबे सर, आपण या वर्षीचा हंगाम पाहिला ना, तर जे गोलंदाज फॉर्मामध्ये आहेत ना त्यांना सपाटून मार खाल्लाय. अगदी त्याच वेळेला जे गोलंदाज प्रॅक्टिस मध्ये देखील नाही आहेत त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. जे फलंदाज बॅट्समन मध्ये आउट ऑफ फॉर्म आहेत ना, ते चांगला खेळ करतात या वर्षीच्या हंगामामध्ये. कालच्या दिवशी सचिन एक त्याला अपवाद राहिला होता. त्याने काय गोलंदाजी केली होती कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. अर्थात हा आपण चर्चासत्र रंगत असताना आपण पाहतोय संतोष मधनेला टाइम लिमिट्स आहेत पहा, याची चर्चा होते. विक्रम पवार यांच्यावरती हल्ले चढवले गेलेत. टायमरची पाबंदी आहे. 8.30 सेकंद तुम्ही घेतलेत. 8 मिनिटं झाल्यात, 30 सेकंद तुम्ही घेतला आहात. हे दुसरं षटक हाताला जात आहे. 21-2 सद्य परिस्थिती. करंट रन रेट 7.8. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. खोला टाकला हा बॉल. ही रन जोखीम भरी वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. एक धाव महत्वाची आहे. 19 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता राहिली आहे मॅच मध्ये.
एक सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. बॅटला बॉल ब्रेक झालाय का पंचांकडून याची शहानिशा करण्यात येईल. आमचे दोन्ही ऑफिशियल स्कोरर हमजा खान आणि योगेश वाघ पंचांच्या निर्णयाची वाट पाहत होते. यस, बॅटला बॉल ब्रेक झालाय हे सांगितलं पंचांनी. एक्झॅक्टली हा निर्णय देण्यात येत असताना पाहायला मिळाला. हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पूजा डायनॅस्टिक सेंटर अर्थात मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतो आहोत. अर्थात अक्षयजी वाघमोरे यांच्या मालकीचा संघ आहे. एक चांगल्या दर्जाचा संघ बांधण्यात आला आहे. त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये रामदास दादा शिवाय प्रतिष्ठान, एका बाजूला तुकारामजी सरक साहेब, श्रीकांतजी फाळके साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सामना काही काळ थांबला. याचं कारण आहे की यष्ट्या इथे ब्रेक झाल्या होत्या किंवा कोलॅप्स झाल्या होत्या. पाहत आहात फार कमी वेळामध्ये एखाद्या लेटच्या पॅकेट प्रमाणे त्याची आज इनिंग राहिली. लेटचं पॅकेट संपायच्या आधी त्याने मैदान सोडलं होतं. केवळ हजेरी लावून तो मैदानाच्या बाहेर आला. पुढचा बॉल हलक्या हाताने मनगटी फटका इथे पाहायला मिळाला. क्रॉस बॅट एट जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. एक धाव इथे प्राप्त करण्यात येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती आहेत. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपला. 23-2 बॅटिंग करत असताना पूजा डायनॅस्टिक सेंटर. वेळ घेतला तुम्ही 10 मिनिटाचा वेळ घेतला आहात. फिल्डिंग करणारी टीम याकडे आम्ही लक्ष वेधू. येणारे बॉल शेष आहेत 18 बॉल मध्ये विजयासाठी 24 ची आवश्यकता आहे. छोटासा ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊया. आपल्या जवळचा नाही आहे किंवा आपला हॅलो, प्रत्येक टीमला
माहोल गरम झाला, मॅच गरम होणार. 18 बॉल 24 ची गरज आहे. सामना थांबला होता. हा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळालाय. अर्थात चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. हा सामना निश्चितच काटा बदलणार आहे, यात ती मात्र शंका नाही आहे. अनेक वेळेला ज्या वेळेला सामने थांबलेत ना, त्या वेळेला सामने चांगले पाहायला मिळालेत. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय संतोष मधलेला मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. 18 बॉल 21 धावा काल बनल्या नाही आहेत, हे विसरून चालता कामा नये. 18 बॉल 21 धावा कालच्या दिवशी डिफेंड झालेल्या आहेत याच मैदानावरती. मॅच थांबली होती, मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो कदाचित. क्रिकेटचा खेळ आहे, सामन्याला सुरुवात. संतोष पुन्हा एकदा सज्ज होत असताना कमी गतीने टाकला, ऑन साइडला केलाय. हा फॉर्म पुल करत असताना एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव महत्वाची राहिली या मॅच मध्ये, कारण आता मात्र संपूर्णतः 100% डेडिकेशन देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण करणारा संघ श्री रामदास शिवाय प्रतिष्ठान हा संघ निश्चितच करत असताना पाहायला मिळेल. कारण इथून जर का एखादी विकेट मिळाली ना तर मॅच मध्ये कमबॅक होईल. शून्यावरती 2 बाद झाले होते, तिथून पार्टनरशिप बिल्ड झाले, 24 बनल्यात. येणारे 16 बॉलचा की शेष आहे. 16 बॉल मध्ये 23 ची गरज. 16 चेंडू आणि 23 धावा. पुढचा बॉल सफल झाले. चेंडू जिथे मात्र शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. डॉट बॉलचं पर्सेंटेज आता वाढू लागलाय मैदानाच्या आतमध्ये, आणि बॉलचं पर्सेंटेज जसं डॉट बॉलचं वाढेल ना तसं प्रेशरही वाढणार आहे. क्षणाक्षणाला मॅच पारड बदलते, कधी इकडे कधी तिकडे. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. सामना गरम होणार आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये चुरशीचा होणार. उत्कंठा वर्धक ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चुरशीचा सामना. 24 ला 2. संतोष मधने आता आपला 100% द्यायला सुरुवात केली आहे त्याने. हा बॉल पहा खाली राहिला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, वेगाने रन्स कंप्लीट केली. केवळ एक सिंगल आली आहे, केवळ एक सिंगल आली आहे. मॅच मध्ये होता संघ. अशा परिस्थितीमध्ये 18 बॉल 24 ची गरज होती. त्या क्षणाला सामना थांबला. तिथून तिथे मात्र मोमेंटम शिफ्ट होत असताना आपण पाहत आहोत. केवळ 2 धावा आल्यात या मॅच मध्ये. एकंदरीत 4 बॉल मध्ये येणारे 14 बॉल 22 ची गरज. 14 चेंडू आणि 22 धावा. क्रिकेटचा खेळ कधी रंकाचा राजा बनवेल ना, राजाला रंक बनवेल ना, याचा मात्र नेम नहीं है. चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ये क्रिकेट सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. स्विची चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. विष्णूच्या बॅट मधून हा चौकार. पण पाहिलं तो म्हणाला होता मला काय, मला मारामारीच पटत, मी मारामारीच करत. तसाच खेळ आहे विष्णूचा. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन कोणती असू द्यात ना, तो केवळ मारामारीचाच प्रकार मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चौकार आला. 18 ची गरज आहे येणाऱ्या 13 बॉलचा खेळशेष. अर्थात जिथे मात्र आपण पाहिलं तर विजयासाठी 13 बॉल 18 ची आवश्यकता आहे. प्रेक्षक वर्ग आता गर्दी करू लागलेत. हा बॉल खुलामध्ये इथे पाहायला मिळाला. एक चांगला चेंडू, परंतु प्रयत्न चांगले आहेत. डॉट बॉल आलाय. अर्थात येणारे 12 बॉलचा खेळशेष आहे. 12 बॉल मध्ये DRS कॉल केलाय. फील्ड बॅटिंग टीमने चॅलेंज केलं या अंपायरच्या डिसिजनला. अरविंद ढेकळे यांना आपण पाहत आहोत. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 29 आहे. हा चॅलेंज करण्यात आला. बॅटिंग टीमने DRS घेतला. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. छोटासा ब्रेक घेऊयात. फेअर डिलिव्हरी आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी ऑन युअर स्क्रीन. तुम्ही पाहताय हा फेअर डिलिव्हरी आहे. 12 बॉल 18 ची गरज. डीजे कडे जाऊया, मधुर संगीत ऐकूयात. कंपॅरिझन जर करायचं झालं ना तर दोन्ही संघांचं कंपॅरिझन ॲज इट इज आहे.
पहिल्या षटकामध्ये पूर्वार्धामध्ये 9 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 वरती संघ गेला, तिसऱ्या षटकामध्ये 29 वरती गेला होता. या इनिंग मध्ये देखील तेच घडलंय. हा स्कोर कार्ड तुम्ही स्क्रीनवरती पाहत होतात. 29ला 2 कंपॅरिझन तुम्ही पाहताय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि अर्थात एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते आहे. येणारे 12 बॉल 18ची गरज. चला, पाणी मैदानाच्या बाहेर आलाय. स्टॉप वॉच देखील रन करेल. 14 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतला. फिल्डिंग करणारी टीम संतोष मध्ये मी आपलं लक्ष वेधन. 14 मिनिटं तुम्ही खर्च केला आहात. शेवटचा जो हा चौथा षटक आहे याच्यासाठी तुम्हाला 6 मिनिटाचा अवधी आहे आणि या 6 मिनिटामध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. स्क्रीनवरती आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहताय. ही या तख्तासाठी लढाई आहे आणि ट्रॉफी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. क्रिस्टलची ट्रॉफी आहे. जवळपास 35 ते 40 किलो वजन या ट्रॉफीचं आहे. ही ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. विनर्सला दिली जाणार हे आकर्षक करंडक आणि दोस्ती संघाचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू जिथे पाहायला मिळतात. ही ट्रॉफी बरोबर ही बाईक तुम्ही पाहताय. गतवर्षी तुम्हाला पाहायला मिळाला होता. सुहास करेने बाईक मिळाली होती. यावर्षी कोण याची चर्चा चालू आहे. सामन्याला सुरुवात. 12 बॉल 18ची गरज. हर्षद पवार, श्रीकांतजी कदम साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाजी मार्क वरती आलेला हर्षद पवार अर्थात दादू आलाय गोलंदाजी मार्क वरती. 12 बॉल 18ची गरज. 12 बॉल आणि 18 धावा. चला, जास्तीचा वेळ नाही आहे संतोष. या गोष्टीकडे आम्ही लक्ष वेधतोय आपलं की आपल्याला पेनल्टी लागू शकते. शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात करता येणार नाही. 5 षटकांचे मॅच आहे. एक क्षेत्ररक्षक कमी तुम्हाला उभा करावा लागेल 30 सर्कलच्या बाहेर. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज होतोय. दादू हलक्या हाताने संयमाने केलं. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. शॉट बॅक लेफ्टने केले. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न. विष्णू अडचणीमध्ये. फलंदाज इथे अडचणीमध्ये सापडलाय. अरविंद ढेकळे यांची पुन्हा एकदा मागणी वाढली आहे. DRSचा कॉल इथे करण्यात आलाय. जिथे विष्णू निघाला डगआउट्सकडे त्याला ठाऊक आपण पोचलो नाही आहे की काय. मैदानाच्या आतमध्ये चिंताजनक स्थिती. एक मोमेंटम बॅट मैदानाच्या आतमध्ये आली आणि तिथे मॅच थांबली. सारं काही इथे पत्त्यावरती पडताना पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने. हा निर्णय अंगलट येतोय की काय. दुसरी धाव जोखीममध्ये होती की काय. 10 बॉल 17ची खेळी करणारा विष्णू अडचणीमध्ये आलाय. फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये OUT बाद. थँक्यू. 11 बॉल आणि आता मात्र 17ची आवश्यकता. 11 चेंडू आणि 17 धावा. एक एक क्षण आणि क्षण लढवला जातोय. एक एक क्षण आणि क्षण सस्पेन्सने भरलेला आहे. एक एक धाव इथे लढवली जाते. याचं कारण ही चित्तथरारक लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय सामना झालाय पहा. फायनल बिफोर फायनल असंच वाटू लागलं या मॅचला. कारण एक क्षण जो होता ना तिथून सामना अगदी चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. मॅच बनली आहे. पुढचा बॉल. दादूचा हा बॉल. बॅटची लिडिंग एज घेतली. क्षेत्ररक्षक आहे. फंबल झालाय. एक एक धाव महत्वाची असताना नवनाथने इथे चुकी केली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. धावा आल्या तर 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने વધારत असताना जाऊन पोहोचते. धावफलकावरती 32 आहेत. 10 बॉल 15ची गरज. इक्वेशन पहा. 10 बॉल 15ची गरज आहे. सिच्युएशन अशी आहे की 32ला 3 बाद. 32ला 3 खेळाडू बाद झाल्या. टाळ्यांचा कडकडाट सांगतोय. मॅच म्हणू शकते. श्री रामदास शेवाळे प्रदेशान या टीमच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. प्रयत्नार्थी परमेश्वर. पुढचा बॉल. यावेळेला उजव्या सीच्या बाहेर. दिशाहीन आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात आलंय. टायटॅनिक पोज मध्ये पंचांनी सांगितलं हा बॉल एक्स्ट्रा आहे. एक्स्ट्रा रन येत असताना अवांतर धाव. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या 33ला 3. ट्रिपल नेल्सन. पुढचा बॉल. पुढे सावला. बॅटची आतली कडा घेतली आहे. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली आहे.
एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना मला ना या क्षेत्ररक्षकाला पाहिल्यानंतर ना सनी देओलचा आठवण होते, कारण तो म्हणतो की हात नाही हातोडा आहे. या खेळाडूच्या हातामधून कधी चेंडू निसतच नसेल. इतका मोठा बलवानशाली असा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना नवनाथ यांना आपण पाहिलं, नवनाथ देवडकर यांना आपण पाहिलं होतं. चेंडूवरती येत असताना वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आली. संघाची धावसंख्या 34ला 3. 9 बॉल 13ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 13 धावा. 9 चेंडू आणि 13ची गरज आहे या सामन्यामध्ये. अगदी चांगल्या रणनीतीबद्ध कामकाज इथे पाहायला मिळालंय. गोलंदाजाची शैली देखील चांगली आहे, अचूकतेने तो गोलंदाजी करतोय दादू. 9 बॉल आणि विजयासाठी 13ची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. वेळ जास्तीचा खर्च करू नका. 19 मिनिटं घेतलेत ऑलरेडी. फिल्डिंग करणारी टीम पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 34ला 3. पुढचा बॉल बॅकफुटला आले, ऑन साईडला केला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने संतोष येतोय, चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी राहिलाय. धावा इथे वेगाने कंप्लीट करण्यात आल्या. 2 रन्स इथे कंप्लीट होतील. 36 धावा धाव फलकावरती आहेत. 8 बॉल 11ची गरज. 8 चेंडू आणि 11 धावा. 8 बॉल 11 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. खंडेश्वरला आपण पाहत आहोत. खंडेश्वर आणि विश्वनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खंडेश्वर 1 बॉल मध्ये 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. काही क्षणामध्ये जीवनाचा काउंटर्स देखील ओपन करण्यात येईल. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर हलक्या हाताने चॉप केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव इथे कंप्लीट करण्यात येते. 7 बॉल मध्ये 10ची आवश्यकता आहे. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये जो रंगत असताना आपण पाहतोय. पहिला सामना जिथे मात्र जिंकत असताना आपण पाहायला मिळालं होतं श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स या टीमने. दुसरा सामना जयंतमान LIG टीमने जिंकला. आजच्या दिवसातील 2 लढती ज्या महत्वपूर्ण राहिल्या, जिथे तिसरा सामना आता मात्र कोणता संघ जिंकेल ना याचे काही क्षण राहिले. 7 बॉल 10ची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 10 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये केलेला तुम्ही जो वेळ जास्तीचा खर्च केलाय ना, याचा भुर्दंड तुम्हाला भरावा लागेल, भुगतावा लागेल. पुढचा बॉल खोला टाकला हलक्या हाताने. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. 1 धाव इथे कंप्लीट केली आहेत. दुहेरी साडी पलटलेत. इथे काय घडलंय? दोन्हीही गाड्या एका रुळावरती. अपघात अटळ. फलंदाज बाद. सहा बॉल आता मात्र 9ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 9 धावा. चला 20 मिनिटांमध्ये वेळेत तुम्ही इनिंग 4 षटक संपवले आहात. संतोष मदने आणि टीम 4 षटक तुम्ही वेळेत संपवलेले आहात. पुढे 1 षटक तुम्हाला 10 मिनिटाचा अवधी आहे, परंतु तेवढा वेळ लागणार नाही याच्याकडे लक्ष वेधूयात. नेक्स्ट मॅच आपण रेडी राहा. पुढचा सामना ज्याचा टॉस झाला, सी मित्र मंडळ स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकलाय. पुढचा सामना आणि प्रथम जिथे क्षेत्ररक्षणाचा निर्णय या सामन्यामध्ये घेण्यात आलाय. आपण या स्पर्धेचे जनक आयोजक अर्थात हनुमंतजी चौधर साहेब यांना पाहत आहोत, तथा 2 पोलीस बांधव एकत्रितपणे जे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मुंबई पोलीस आणि एका बाजूला नवी मुंबई पोलीस, ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. नवनाथजी कोळेकर, हनुमंतजी चौधर आणि त्यांच्या साथीला आपण पाहत आहोत. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. 6 बॉल 9ची गरज आहे. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. या स्पर्धेचे जनक दुसरे आयोजक अर्थात विजय शेठ खानावकर साहेब यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. आणि त्यांच्या शेजारी देखील मुंबई पोलीस आहे. वेळेमध्ये तुमची इनिंग मधील 4 षटक कंप्लीट केला आहात तुम्ही. चला पुढचे जे 6 चेंडू आहेत ते 10 मिनिटात संतोष कंप्लीट करायचे आहेत, परंतु 10 मिनिटं लागणार नाही याची आम्ही अपेक्षा बाळगतो.
30 मिनिटामध्ये एक इनिंग कंप्लीट करायचे हे आयोजकांनी सांगितलंय. 20 मिनिटामध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यासाठी पेनल्टी आहे. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलावला जाईल आणि पुढच्या 10 मिनिटामध्ये जर का तुम्ही इनिंग कंप्लीट केली नाही तर 2 रनची पेनल्टी आयोजकांनी सांगितलंय. चला घाई करा. 10 मिनिटाचा अवधी चालू आहे. स्टॉपवॉच चालू आहे. पुढे येणारे 6 बॉल 9ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 9 धावा. वैभव गोलंदाजी मार्कवरती, ज्याने अफलातून झेल टिपला होता आणि जिथे मॅच मध्ये आणला होता टीमला. 6 बॉल 9ची आवश्यकता असताना पहिला बॉल गोलंदाजाच्या माध्यमातून निर्धाव स्वरूपाचा आलाय. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. वैभव याने जो झेल टिपला होता त्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आदरणीय श्रीकांतजी फाळके साहेब यांच्या माध्यमातून. परंतु हा सामना बनलाय. 5 बॉल 9ची गरज. 5 बॉल 9 धावा. 18 बॉल 24ची आवश्यकता होती. सामना होता कुठे, आला कुठे, काय होता असं तू, काय झाला असं तू. क्रिकेटचा खेळ पाहणं चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना वैभव पुढचा बॉल. 5 चेंडू आणि 9ची आवश्यकता आहे. विश्वनाथ यावेळेला फटका चांगला आहे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. खानावकर साहेब यांचं हे गीत येत असताना जे मात्र पाहायला मिळतं. विजय शेट्टी खानावकर साहेब यांचे मोठे बंधू. काय स्ट्रोक आला ऑन साईडला. 44ला 4. या मॅच मध्ये मी 11ला 1 पाहिला. या मॅच मध्ये 22ला 2 पाहिले. या मॅच मध्ये 33ला 3 पाहिले. आता 44ला 4 आहेत. 4 बॉल मध्ये 3ची आवश्यकता. सारं काही पाहायला मिळालं या सामन्यामध्ये. येणारे 4 बॉल आणि 3ची आवश्यकता. 12 बॉल 22 वरती नॉट आउट खेळतोय विश्वनाथ. का बॅटिंग केले त्याने, संघाला अडचणीमधून बाहेर काढलाय. पुढचा बॉल पुढे सरसावला, कवसला केलाय. जागा बनवत असताना क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. धावा मिळतील 4. सामना इथे जिंकलाय पूजा डायनेक्सी सेंटर या टीमने. थँक्यू थँक्यू. चला मैदान खाली करून घ्या. त्याच वेळेला हँडशेक करायचं. मैदानाच्या आतमध्ये जे झालं ना ते आता विसरायचं. मैदानाच्या बाहेर येत असताना हँडशेक करूनच मैदान सोडायचं. लाईनअप मध्ये या. पूजा डायनेक्सिक सेंटर मैदानाच्या आतमध्ये लाईनअप मध्ये मैदान सोडतील ते अर्थातच श्री रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघ मैदानाच्या आतमध्ये लाईनअप मध्ये. आणि त्याच वेळेला अक्षय सरोदे आणि टीम. चला मैदानाचा ताबा घ्या. टॉस जिंकला, हा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स. चला मैदानाचा ताबा घ्या. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देण्यात येईल. चला मी संतोष मध्ये आणि टीमचं लक्ष वेधेन. मैदानाच्या बाहेर येत असताना हस्तांदोलन होणं गरजेचं आहे. जे झालं ते साधं काही विसरून आपण मैत्रीचं नातं आणि एकीचं प्रतीक इथे जपायचं आहे. हँडशेक करण्यासाठी पुढे सरसावत असताना संघ आपण पाहतोय आदरणीय श्री रामदास शिवाय प्रतिष्ठान. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थात जो संकटकाळी संकट समय